बारामोटीची विहीर महाराष्ट्रात राजस्थानसारख्या भव्य बावड्या नाहीत असे अनेकांना वाटते, पण साताऱ्याजवळ एक अशी ऐतिहासिक विहीर आहे ज्याच्या मध्यभागी एक छोटासा महाल आहे. जवळपास 300 वर्षांनंतरही अभिमानाने उभे असलेली ही बारामोटीची विहीर मराठा स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनाचा एक अद्भुत नमुना मानली जाते. बारामोटीची विहीर सातारा जिल्ह्यातील लिंब गावाजवळ साताऱ्यापासून सुमारे 15 किलोमीटरवर आहे. बाहेरून पाहिल्यावर ही साधी विहीर वाटते, पण आत उतरल्यावर तिची भव्यता आणि कलाकुसर पाहून आश्चर्य वाटते. ही विहीर 18व्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरूबाई भोसले यांनी बांधल्याचे मानले जाते. या परिसरातील शेतजमीन आणि इतर बागांना पाणी पुरवठा करण्यासाठी तिची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळी ही केवळ विहीर नव्हती, तर पाणी व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना होती. अशी ही विहीर सुमारे 110 फूट खोल आणि 50 फूट व्यासाची आहे. संपूर्ण बांधकाम काळ्या दगडात करण्यात आले आहे. विहिरीचा आकार अष्टकोनी असून वरून पाहिल्यास ती शिवलिंगासारखे दिसते असे अनेक जण म्हणतात. या विहिरीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मध्यभागी असलेला दगडी महाल आणि त्याला जोडणाऱ्या कमानी. विहिरीत खाली उतरल्यावर सुंदर कोरीव काम, दगडी गॅलरी आणि त्या काळातील अप्रतिम अभियांत्रिकी पाहायला मिळते. बारामोटी या नावामागेही एक रंजक कारण आहे. पूर्वी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटांचा वापर केला जात असे. या विहिरीभोवती अशा अनेक मोटांची व्यवस्था होती, त्यामुळे या विहिरीला बारामोटीची विहीर हे नाव मिळाले. त्याचबरोबर अलीकडे गाजलेल्या छावा चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरणही इथे झालेले आहे. आज बारामोटीची विहीर इतिहासप्रेमी, छायाचित्रकार आणि वास्तुकलेचे अभ्यासक यांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. मराठा काळातील जलव्यवस्थापन किती प्रगत होते याची साक्ष ही वास्तू आजही देते.